मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अमित शहांना आज भेटणार आहेत आणि आजच मदतीसाठी ते पत्र देतील असं अजित पवार यांनी म्हटलंय। अमित शहा आज सायंकाळी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस अमित शहा यांची भेट घेणार आहेत। तर पूरग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य द्यायला सुरुवात झाली आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली। 5,000 रुपये द्यायला सुरुवात झालेली आहे, तातडीची मदत आणि 35 किलो धान्य ह्या गोष्टी आम्ही सुरू केलेल्या आहेत। ज्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी त्या ठिकाणी गेलं अशा आज सकाळी आपण काही भागात होतो तिथं पण लोक म्हणाली की आम्हाला 5,000 रुपयाची मदत मिळाली। आज मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, बाकीच्या सगळ्या टीमनी त्यांच्या खालच्या टीमला सांगून कामाला सुरुवात केलेली आहे पंचनाम्याला। आज अमित शहा साहेब येत आहेत संध्याकाळी मुंबईमध्ये। ते एक कमिटी आहे, अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने नेमलेल्या समितीचे प्रमुख अमित शहा साहेब आहेत। त्यांच्याही कानावर स्वतः मुख्यमंत्री भेटून सांगतायत। मी पण जाणार होतो, परंतु मी आता इथं पाहणी करतोय। आमच्या तिघांच्या वतीनं, सरकारच्या वतीनं ते त्यांना पत्र देणार आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपले पंचनामे आजपासून सुरू झालेत, काही ठिकाणी कालपासून सुरू झाले। त्याच्यावर सगळा आकडा यायला आपल्याला थोडासा उशीर लागणार आहे, परंतु संकट फार मोठं आहे। त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि पंजाबला जशी त्यांनी मदत केली तशी त्याच्यापेक्षा जास्त मदत आपल्याला ह्या निमित्तानं लागणार आहे। उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे। पंतप्रधान मोदींनी मराठवाड्यामध्ये यावं, शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। केंद्रानं शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे। आता तो जो काही उत्सव करतात आहे बघा, इकडे कसा आक्रोश चाललेला आहे। त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रित करतोय, मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं जे काय आश्रयाचे पुसा आणि केंद्रातनं भरघोस मदत माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला करा, ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या पंतप्रधानांना करतो। या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच, सरकारकडनं करून घ्यायचीच आणि त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय, जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका, पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरण्याखेरीज राहणार नाही। उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा सुरू केलाय। तुम्हाला साथ सोबत करायला आलेलं आहे, फक्त कोणी खचू नका। लातूरमधील काडगाव भागात उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणीही केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या। सरकारने जी मदत जाहीर केली ती मदत जर का नीट पाहिली तर तुम्हाला ती पुरेशी आहे का? नाही। साधारणतः तुम्हाला काय वाटतं किती कमीत कमी सरकारनं आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये द्यावे आणि कर्जमाफी करावी सर्वसाधारण। आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने सोबत आहोत, त्याच्यामुळे तुमचा आवाज हा आम्ही तिकडे बरोबर त्यांच्या कानावर घालून आपण करून घेऊ। आता कालची मदत जी जाहीर केलेली आहे ती वेळेवर येते की नाही वगैरे सगळ्यावरती आपण लक्ष ठेवून ती करून तर घेऊ आणि आणखीन तुम्ही जे म्हणता की हेक्टरी 50,000 त्याची पण मागणी लावून धरू। फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचं आयुष्य वाहून गेलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, त्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी पाहणी दरम्यान उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किती मिळणार आहे? 8,500। साफसफाई करण्याचा खर्च, त्याच्यानंतर कर्जाचा खर्च, त्याच्यानंतर जमिनीची जी काही सगळी वाताहत झालेली आहे ती नीटनेटकी करण्याचा खर्च, माझा शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा स्वतःच्या पायावर? आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा। विरोधी पक्ष देखील जाऊ द्या, सगळ्यांनीच मदत केली पाहिजे। परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये एवढीच माझी इच्छा आहे। पुढे धाराशिवच्या इटकूरमध्ये सुद्धा जाऊन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेळ्या वाहून गेल्यात, आज शेळ्या समजा पीक हे समजा काही राहिलेलं नाही घरात, तिथं आम्ही पसार गेला। तुम्ही एकटे नाहीयेत, आम्ही सगळे सोबत आहोत। फक्त नाईलाज माझा असं आहे की आज माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काही नाहीये। मी तुम्हाला फक्त एक धीर देतोय, ज्या काही मागण्या आहेत त्या लावून धरू आणि त्या मागण्या मान्य करून घेऊ। फक्त एकच आहे, कोणी खचून जाऊ नका, धीर सोडू नका। हा ताई, ज्या वेळेला तुम्ही होते ना मंत्रिपदावर
त्यावेळेला तुम्ही पटकन निर्णय घेतला होता, पटकन 50-50 हजार 2-2 लाख रुपये टाकले होते. आम्हाला अजून इच्छा आहे की तुम्ही एकदा तरी अजून यावं सत्तेवर. आधी पहिले तुम्ही संकटातून बाहेर या. मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दरवेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी, तुमची योग्य वेळ येणार कधी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचांग पाहणार आहात. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही एक अल्पसा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे. माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा आणि त्याला कर्जमुक्त करा, ही पहिली मागणी आहे. सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांनो, मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेलंय, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं. कृपा करून असं वेडवाकडं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका. बळीराजा पुन्हा उभा राहील असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त करत शेतकऱ्यांना धीर दिलाय. वाहून गेलेली पिकं पाहून मन विषण्ण झालं. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा आणि लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यात पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांची वाहून गेलेली पिकं, गुरढोरं आणि घरांमध्ये शिरलेलं पाणी, उद्ध्वस्त झालेले संसार, हे सगळं पाहून मन विषण्ण झालं. आणि सरकार म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. या आपत्तीमध्ये शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेती, घरं, रस्ता, शाळा, सार्वजनिक सुविधा, जिथे जिथे मदतीची गरज आहे तिथे तिथे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. यामध्ये टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीला सुद्धा लागू करणार. उजनी या ठिकाणी तेरणा नदीवर पूल, गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामालाही मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय औराद, शहाजनी या ठिकाणी पूर संरक्षण भिंत आणि बॅरेजेसची कामही केली जाणार आहेत. उजनी गावालगत तेरणा नदीवर औसा आणि तुळजापूर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाच्या उभारणीला मंजुरी देणार. उजनी गाव ते राष्ट्रीय मार्गावरील उजनी मोडला जाणाऱ्या रस्त्याच्या कामालाही मंजुरी देणार. तर जिथे पंचनाम्यासाठी पोहोचणं शक्य नाही अशा ठिकाणी ड्रोनद्वारे पंचनामे तसंच मोबाईलवरील फोटोही स्वीकारले जाणार. मदत पोहोचवली जाते आणि पुढे सुद्धा आधारासाठी हात आखडता घेतला जाणार नाही. हे संकट तात्पुरतं आहे. बळीराजा पुन्हा उभा राहील आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र सुद्धा अधिक सक्षमपणे पुढे जाईल. काल परांड्यामधील पाहणी दौऱ्याच्या दरम्यान अजितदादा कर्जमाफीच्या प्रश्नावरून चांगले संतापले होते. सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचा चोंग आणता येत नाही. लाडक्या बहिणींना 45,000 कोटी देतोय अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. यावर संकट भयानक आहे आणि इथे पैशांचा विषय महत्वाचा नाही. काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार परांड्यातील पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफीच्या प्रश्नावरून संतापले. तर काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही. राज्यात भयानक संकट आहे. पैसा हा विषय महत्वाचा नसल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान शेतकऱ्यांसाठी जे काही करायचं त्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. आम्हाला कळतंय ना, आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय. सकाळी 6ला सुरू केले बा आम्ही करमळ्याला. जे काम करताना त्याचीच मारा. आम्हालाही कळतंय ना, आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतो. आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो. शेतकऱ्यांची वीज माफी केली, 20,000 कोटी रुपये भरतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. हे भयानक संकट आहे. हे मोठं संकट आहे. हे आता इथं पैसे बिशे हा विषय महत्वाचा नाही. आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांना मदत देताना थोडंसं काटकसर करावी लागेल ती आम्ही करू. मी एक ग्रामीण भागामध्ये तसं एक बोललं जातं. आम्ही कुठं काटकसर केली का? आम्ही लाडक्या बहिणींना आज 45,000 कोटी देतोय की नाही? त्याच्यामुळं अशी संकट चक्रीवादळाचं आलं, अतिवृष्टीचं आलं, कधी दुष्काळाचं आलं तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहेच ना. कर्जमाफीवरून केलेल्या अजित पवारांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका. लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत.
पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे. लाडका बहिणींचा वापर काय केला सत्तेमध्ये येण्यासाठी? नाही तर तुम्हाला कोण विचारलं असते महाराष्ट्रात? मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? जसे आमदार फोडवायसाठी तुमच्याजवळ पैसे होते, आता तसेच कुठून तरी पैसे उभारा, शासकीय स्वरूपात उभारा. शेतकऱ्याचं जेव्हा काम येतं तेव्हाच पैसे नाही असा कांगावा करता तुम्हाला शरम वाटली पाहिजे. मंत्री छगन भुजबळ हे येवला मतदारसंघात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी शेतकऱ्यांना रडू कोसळलं. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या समोर रडत आपली व्यथा मांडली. याच्यापेक्षा साहेब आहे ना, कांद्यांचं फार नुकसान झालं भयान परिस्थिती कांद्याची. अरे बाबा, कोण कृषी अधिकारी आणि कोण कांद्याला सर एकरी 50-60 हजार रुपये साहेब. तुम्हाला त्रास देत नाही मी. इथं 5 फूट पाणी क्षेत्र जाता येणार, काही सुद्धा जाता येणार नाही. लोकांना घरी द्यायचं काम आहे आता. आणि सगळीकडे आम्ही कुठे टक्के मानतो, सगळ्यांना मदत करा. इथे यायला जागा आहे का? जागा आपण शका अडचण सगळ्यांची झाली ना हो. आता एकमेकाला मदत काय केली तर कशाला होईल? प्रत्येक अडचण आहे, काही ना काही अडचण. सगळ्यांनी आता एकमेकाला मदत करा. कपाशी पाण्यामध्ये आहे, मका पाण्यामध्ये आहे, आमचं कोणतंच पीक हाती लागत नाही. एकरी 1 लाख रुपये तरी आम्हाला मदत पाहिजे.